आपल्या हिंदू धर्मामध्ये विवाह करणं म्हणजे एक प्रकारचा हा संस्कार आहे बघा. विवाह एक पवित्र बंधन आहे विवाह म्हणजे. आणि या विवाह म्हणजे पती पत्नीचे एक नातं, केवळ शारीरिक संबंध ठेवणं हे नातं नाही. दोघांच्या मध्ये आध्यात्मिक विचाराची जडणघडण होणं, आध्यात्मिक विचार जोडणं हे फार महत्वाचं आहे पती पत्नीचं नातं म्हणजे. परंतु आजच्या या कलियुगामध्ये हा विचार राहिला नाही. आज आपण आजूबाजूला जर पाहिलं तर असे अनेक नराधम त्या ठिकाणी आपल्याला दिसतात की पत्नीच्या व्यतिरिक्त परस्त्रीला वाईट नजरेने पाहतात. हो, एक जुनी म्हण आहे की दुसऱ्याची मुलं आणि दुसऱ्याची पत्नी ही चांगली दिसते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी रहस्यमय माहिती आज जाणणार आहोत की दुसऱ्याच्या पत्नीकडे जर वाईट नजरेने पाहिलं, आपल्या मुली समान असणाऱ्या वाईट नजरेने जर पाहिलं तर यमराजा काय शासन देतो, याच्याबाबतची सुंदर अशी माहिती आज आपण ऐकणार आहोत. गरुड पुराणात मधली ही सुंदर अशी माहिती आणि सुंदर अशी कथाही ऐकणार आहोत. त्रैलोक्यावरती विजय मिळवणारा जरी असला, भगवान शिवशंकराचा आशीर्वाद त्याच्या डोक्यावरती जरी असला आणि परस्त्रीला नुसता हात जर लावला ना आणि वाईट नजरेनं पाहिलं तर सगळी ताकद निघून जाती, सगळं पुण्य निघून जातं आणि पाप त्या ठिकाणी येतं. मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण आज गरज आहे अशा विचारांची समाजाला. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा पण, आणि आपल्या हिंदू धर्माच्या प्रचारार्थ आपला हातभार लागू द्या. आणि शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा. तर मित्रांनो, परस्त्रीला माते समान मानावं लागतं. आणि जर एखाद्या आपण परस्त्रीला माते समान न मानता वाईट नजरेनं पाहिलं किंवा असे काही नराधम आहेत की अनुमतीशिवाय परस्त्रीला हात लावतात दादागिरीनं, ताकदीच्या बळानं, पैशाचं बळानं, तर मित्रांनो, याचं पतन, या अशा लोकांचं पतन हे चालूच होतं. याचं वर्णन रामायण आणि भागवतातही सांगितलेलं आहे आणि गरुड पुराणात सांगितलं आहे. परस्त्रीला नुसतं वाईट नजरेनं जर पाहिलं ना, नुसतं वाईट नजरेनं पाहिलं, मनात विचार आणला ना, तर अशा नराधमाला शेवटी नरकात जावं लागतं. तर मित्रांनो, इतिहास साक्ष आहे. रामायण आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. रावण, त्रिलोक विजेता रावण, रावणानं सीता मातेला स्पर्श केला, हरण केलं, सोन्याची लंका जळून गेली आणि रावणाला मृत्यू आला. बघा, प्रभू रामचंद्रांनी मृत्यूची शिक्षा दिली. महाभारताचा विचार केला तर दुष्ट असा दुर्योधन, या दुर्योधनाला काय किती ताकदवान होता दुर्योधन, परंतु भीमानं एक हात आणि पाय बाजूला काढला होता बघा, ओढून. तर मित्रांनो, व्यक्ती कितीही बलवान असो, कितीही ताकदवान असो, कितीही धनवान असो, जर एखाद्या महिलेकडं, माते समान असणाऱ्या आपल्या महिलेकडे जर वाईट नजरेनं पाहिलं, मनामध्ये वाईट विचार आणला, महिलांचा अपमान केला, तर त्याचा पतनाचा काळ हा निश्चित होतो. कित्येक पापी लोकांना, कित्येक नराधमांना वाटतं की आम्ही वाईट नजरेनं पाहतोय, आम्हाला कोण पाहतंय, आम्ही जे वाईट विचार मनामध्ये आणतो हे कोणाला समजतंय. परंतु मित्रांनो, हे निश्चित आहे, गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की जो असं पाप करतो ना, तर अशा लोकांची पाप चित्रगुप्त लिहून ठेवतात आणि या नराधमांना अशा जंती नावाच्या नरकात टाकलं जातो आणि भयंकर वेगवेगळ्या त्या ठिकाणी त्यांना दंड दिला जातो, शिक्षा दिल्या जातात. कुमारी मुलींच्याकडे वाईट नजरेनं पाहिलं, विवाहित महिलेकडे वाईट नजरेनं पाहिलं, तर अशा लोकांना भयानक शिक्षा नरकात भोगाव्या लागतात. पुढं काय शिक्षा आहेत त्या सुद्धा आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत. परंतु सुंदर अशी कथा एक ऐकणार आहोत, अतिशय सुंदर, ज्यानं त्रैलोक्यावरती विजय मिळवला, ज्याच्या माथ्यावरती भगवान शिवशंकराचा हात होता, अशा महाभयंकर एका राक्षसानं नुसता स्त्रीला हात लावला तर सगळं पुण्य निघून गेलं. हजारो वर्ष केलेलं तपचार्याची ताकद निघून गेली होती. सुंदर अशी कथा आहे. तर मित्रांनो, दक्षिण भारतातील हा राक्षस कंब नावाचा राक्षस होता. सुंदर अशी कथा भगवान दत्तात्रयांनी सांगितलेली कथा आहे. तर मित्रांनो, कंब नावाचा एक राक्षस होता की ज्यानं हजारो वर्ष तपचर्या केली भगवान शिवशंकराची. भोळा शिवशंकर प्रसन्न झाले
आणि या कंब राक्षसाला वरदान दिलं की तू अजय राहशील, या तिन्ही लोकांमध्ये तुला कुणीच हरवू शकणार नाही, तुझा सदैव विजय राहील. आता ही जी राक्षसी वृत्ती, त्यानं स्वर्गावरती पहिलं आक्रमण केलं आणि स्वर्गच ताब्यात घेतलं. सगळ्या देवतांना स्वर्गातून हाकलून दिलं आणि स्वर्गाचा राजा झाला बघा हा कंब. देवता घाबरले, त्राहिमाम त्राहिमाम करत गुरु दत्तात्रयांच्याकडे गेले. देवा, या कंब या राक्षसानं स्वर्ग ताब्यात घेतला हो. आणि त्यावेळी दत्तात्रय महाराजांनी सांगितलं इंद्रदेवाला, फक्त एकच काम करा, या कंब राक्षसाला माझ्याजवळ तुम्ही घेऊन या, मग तुमचा स्वर्ग मिळेल आणि सगळं तुमची पदं मिळतील. आणि इंद्रदेव त्या ठिकाणी गेला आणि या कंब राक्षसांना कसा तरी बघा हुसकीत म्हणजे युद्धाच्या भूमिकेनं पळ काढीत 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 हा कंब राक्षस त्या ठिकाणी आला. आणि त्या ठिकाणी गुरु दत्तात्रयांच्या शेजारी लक्ष्मी माता बसलेली होती हो. सुंदर असं ते रूप. आता राक्षसी वृत्ती समोर आली आणि या कंब राक्षसानं लक्ष्मी मातेकडे पाहिलं. मोहित झाला हा राक्षस, कारण वृत्तीच राक्षसी. आणि या कंब राक्षसानं लक्ष्मी मातेला हात लावला त्या ठिकाणी आणि लक्ष्मी मातेचं हरण केलं आणि घेऊन गेला हो. दत्तात्रय महाराज पाहत राहिले, नुसते काही केलं नाही. इंद्रदेवानं महाराजांना विचारलं, अहो गुरु दत्तात्रय, भगवंता तुम्ही काहीच केलं नाही, राक्षस तुमच्या समोर घेऊन गेला लक्ष्मी मातेला, तुम्ही सुद्धा घाबरताय का या राक्षसाला? भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी इंद्रदेवाला म्हणाले, अरे इंद्रा, हे सगळं तुझ्यामुळं घडलंय. तू आता एकच काम कर, तू जा आणि या कंब राक्षसाचा वध कर आणि तू घेऊन ये लक्ष्मी मातेला. इंद्रदेव त्या ठिकाणी म्हणाले, देवा, अहो भगवान शिवशंकराचं वरदान आहे या राक्षसाकडं, त्याला कुणीच हरवू शकत नाही. आता तिन्ही लोकांच्यावरती याने विजय मिळवलाय, देव सुद्धा याला हरवू शकत नाहीत. त्यावेळी गुरु दत्तात्रयांनी स्मित हास्य केलं आणि भगवंत त्या ठिकाणी म्हणाले, गुरु दत्तात्रय, अरे स्वर्गाचा राजा तू इंद्रा, ध्यान देऊन ऐक. या महापापी कंब राक्षसानं एका स्त्रीला हात लावला तिच्या अनुमतीशिवाय, आणि त्यावेळी त्यानं केलेलं जे पुण्य आहेत, त्यानं केलेली भगवान शिवशंकराची सेवा आणि त्याच्यातून मिळालेलं जे वरदान आहे ते वरदान निघून गेले. आता सगळं पुण्य नष्ट झालं या राक्षसाचं आणि सगळं पाप आलं या जागी. आता हाच मोका आहे, तू जा घाईघाईनं आणि कर त्याच्यावरती आक्रमण. आणि इंद्रदेवानं ऐकलं. इंद्रदेव त्या ठिकाणी गेला. हा कंब राक्षस हतबल झालेला होता, सगळी ताकद निघून गेलेली होती, सगळं पाप त्याच्याकडे आलं बघा, पुण्य निघून गेलं आणि सहजरित्या इंद्रदेवानं त्या ठिकाणी या कंब राक्षसाचा वध केला, हरवलं बघा, आणि संपूर्ण हे विश्व भयमुक्त केलं. आणि लक्ष्मी माता तर आलीच, परंतु स्वर्ग सुद्धा ताब्यात घेतला. कारण ह्या गोष्टीचा एक सारांश आपण घ्या की कितीही बलवान असू द्या या सृष्टीमध्ये, कितीही ताकदवान म्हणजे असू द्या, कितीही धनवान असू द्या, परंतु एका परस्त्रीकडे जर वाईट नजरेनं पाहिलं ना, तर त्याचं पतन हे निश्चित चालू होतं. रामायणाचा दाखला आहे, महाभारताचा दाखला आहे आपल्या डोळ्यासमोर. म्हणून परस्त्रीला माते समान माना, उत्तम प्रकारे जीवन जगा. अनेक इतिहासातली उदाहरणे. छत्रपती शिवाजी महाराज परस्त्रीला माते समान मानलं आणि सुंदर असं हे स्वराज्य निर्माण केलं. म्हणून मित्रांनो, उत्तम प्रकारे जीवन जगायचं असेल आपल्याला, उत्तम प्रकारे अध्यात्माचा आधार घेऊन, तर परस्त्रीला माते समान मानायचं. कुठल्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहायचं नाही, कारण स्त्री शक्तीची ताकद फार मोठी. तर मित्रांनो, आपलं गरुड पुराण सांगतंय की जो व्यक्ती स्त्रीकडे वाईट नजरेनं पाहतो त्याला काय शिक्षा मिळते. तर मित्रांनो, या नराधमाचं ज्या वेळेला निधन होतं, म्हणजे मरतो हा नराधम असा, त्यावेळी त्याचा आत्मा ज्या वेळेला नरकात जातो, म्हणजे यमराजा शासन देतात आणि त्याला नरकात घेऊन जातात अशा आत्म्याला. आणि त्यावेळी या नरकाचं तापमान 1000 सेल्सिअस असतं त्या ठिकाणी. आणि एक लोखंडी खांब असतो लालबुंद तप्त झालेला, आणि अशा आत्म्याला त्या ठिकाणी लालबुंद खांबाला आलिंगन देण्यास सांगतात. आणि त्याला एवढ्या यातना होतात की तो आत्मा त्या ठिकाणी मोठमोठ्यानं ओरडतो की परत मी असं करणार नाही. परंतु यमराजाचे दूत त्याला आलिंगन द्यावयास लावतात. तो आत्मा जळून बाजूला पडतो बघा, त्याचं शरीर मोठमोठ्यानं विवळत राहतो की परत मी असं कधीच करणार नाही. थोड्या वेळात बघा परत यमराजाचे त्या ठिकाणी दूत येतात आणि परत त्या आत्म्याला धरून त्या लालबुंद खांबाला परत आलिंगन द्यावयास लावतात. अशा वेगवेगळ्या शिक्षा
या अशा नराधमांना त्या ठिकाणी होत. आणि मित्रांनो, अशी ही महापापी लोक आहेत या समाजामध्ये, या पृथ्वी तलावर, की आपल्या गुरुमातेकडं ज्यानं आपलं ज्ञान दिलंय अशा पत्नीकडे सुद्धा वाईट नजरेने पाहणारी लोक आहेत. आपल्या गुरूंच्या मुलीकडे वाईट नजरेने पाहणारी लोक आहेत. मग अशांना काय बरं शासन होतं? अशा लोकांना वाटतं की आम्हाला कोण पाहतंय, आम्ही वाईट नजरेने पाहतोय ना, काय पुरावा आहे? परंतु अशा लोकांना नरकामध्ये फार मोठं शासन असतं. काय असतं पहा तर मित्रांनो, 1000 डिग्री सेल्सिअसचं तापमानानं नरक असतं. लालबुंद सगळीकडं आग असते आणि त्या आगीमध्ये एका स्त्रीचा पुतळा असतो लोखंडाचा, तप्त तापल्याला लालबुंद. आणि अशा पुतळ्याला जो समोरचा आत्मा आहे किंवा नराधाम आहे, जो पाप करून आलाय, एखाद्या स्त्रीला हात लावला, वाईट नजरेनं पाहिलं, अशा आत्मेत त्या लालबुंद पुतळ्याला आलिंगन घालायला होत्यात. भयानक वेदना होतात, ओरडतात, परंतु यमराजाची दूत त्यांना सोडत नाही त्या ठिकाणी. एवढंच नाही तर मित्रांनो, अजून शासन काय आहे ते पहा. वाईट नजरेने पाहणारी लोक आहेत या समाजामधली, त्यांचा जो मृत्यू होतो, अनेक मुलींची छेडछाड करणारी, अशांचा ज्यावेळेला मृत्यू होतो आणि ज्यावेळेला नरकात जातात, हे तर नरकच असतं ह्यांना. आणि नरकात गेल्यानंतर त्या ठिकाणी यमराजा सांगतो की तप्त सळ्या गरम करा, एकदम यमदूतांना सांगतात. आणि त्या अशा तप्त सळ्यांनी त्यांच्या डोक्यावरती योनीचा आकार काढला जातो. फार मोठ्या वेदना होतात, ओरडतात ते आत्मे की परत आम्ही असं करणार नाही कधी. परंतु योनीचा आकार त्यांच्या डोक्यावरती काढला जातो बघा, तप्त सळ्यांनी. एवढंच शासन असतं. मित्रांनो, आजही कलयुगामध्ये काही मुलांचा जन्म होतो ना, म्हणजे परत जन्म होता अशा आत्म्यांचा मनुष्य योनीमध्ये, त्यावेळेला अशा लोकांच्या डोक्यावरती आजही खुणा दिसतात, योनीच्या आकाराच्या डोक्यावरती बघा, जन्मताच. तर मित्रांनो, ह्याचं हे सत्य आहे. त्यामुळे उत्तम प्रकारे जीवन जगताना आपण एकनिष्ठ राहावं आपल्या पत्नीशी, परश्री माते समान मानावी, आपल्या मुलीप्रमाणे दुसऱ्या मुलीकडे पाहावं. आपल्यालाही मुलगी आहे म्हणून आपण दुसऱ्या मुलींच्याकडे त्याच पद्धतीने आपली नजर असावी. सुंदर अशी माहिती जर आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा. आपण चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.